नमस्कार मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकच्या पुढच्या लेक्चरकडे जाणार आहोत. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण डेफिनेशन बघितल्या, सेंटेन्सच्या किंवा स्टेटमेंटची डेफिनेशन असेल किंवा त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल, यांच्या आपण सगळ्यांची डेफिनेशन बघितल्या. त्याच्यावरचे काही एक्झाम्पल पण झाले होते. सेंटेन्सला स्टेटमेंट ओळखायचं कसं हे सगळं आपण त्या ठिकाणी बघितलं होतं, बरोबर. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची हे आपण बघितलं होतं. आता पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट आपण परत एकदा डेफिनेशन्स घेणार आहोत की अशा डेफिनेशन्स की आपल्या रेग्युलर लाईफमध्ये त्या सेंटेन्सला, मागचे जे आपण घेतले स्टेटमेंट झाले, बरोबर आहे. आपण स्टेटमेंट जे घेतलंय, स्टेटमेंटशी रिलेटेड आपण रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी वाक्यांचा उपयोग आपण त्या ठिकाणी करत असतो. कोणाशी कन्व्हर्सेशन करत असतो त्यावेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य वापरत असणार आहे, बरोबर. पण त्याच्यातले स्टेटमेंट हे कुठल्या पद्धतीने फॉर्म होतात हे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. आता याच्यातल्या काही डेफिनेशन ज्या आहेत त्या म्हणजे पहिली जी डेफिनेशन आहे ती म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह. आता लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजेच काय? आता सपोज दॅट आपण रेग्युलर लाईफ मध्ये आपण बरेचसे कन्व्हर्सेशन करत असतो. कन्व्हर्सेशन करत असताना आपण अँड, ऑर, इफ अँड देन, ओके, किंवा नॉट असे काही वर्ड्स आपण वापरत असतो, बरोबर आहे. असे वर्ड्स वापरत असतो म्हणजे आपण काय करतो की रेग्युलर याच्यामध्ये दोन वेगवेगळे स्टेटमेंट हे त्या वर्ड्सने आपण जॉईन केलेले असतात. फॉर एक्झाम्पल, ओके, Mumbai is capital of India and Delhi is capital of Mumbai. Okay, now मी वाक्य काहीतरी चुकीच्या पद्धतीने लिहिले, पण ठीक आहे, आपण दोन वाक्य घेतले, बरोबर आहे. आता व्यवस्थित बघा, मी वाक्य काय लिहिलंय, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, ओके, आणि नंतर मी मध्ये अँड, ओके, पुढे दिल्ली इज कॅपिटल ऑफ मुंबई, ओके, असं काहीतरी वेगळं काहीतरी बनवलंय, वर्ड्स बनवलंय, ओके. नाव व्यवस्थित बघा. आता जर व्यवस्थित बघितलं तर हे दोन वेगवेगळे सेंटेन्स होते, ओके. सेंटेन्स आता मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, जर मी पहिलं वाक्य घेतलं, ओके, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, इज इट स्टेटमेंट? येस, दॅट्स वन इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट आपण जनरली कशाने डिनोट करतो? स्मॉल पी ने डिनोट करत असतो, बरोबर आहे. नंतर दोघं कुठल्या याच्या वर्डने जॉईन केले? अँड ने जॉईन केले. आणि परत एकदा मी दुसरं वाक्य घेतलं, दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ मुंबई, ओके. परत एकदा असंच काहीतरी वाक्य असर्टिव्ह आहे, त्याचा मिनिंग मला कळतोय, मी ट्रू आणि फॉल्स मध्ये त्याला मेजर करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य दुसरं एक परत वाक्य तयार झालंय, म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे? स्टेटमेंट. त्याला दुसऱ्या वर्डने नाव डिनोट केलंय, बरोबर आहे. मी जनरली पी आणि क्यू हे दोघेही माझे सिंपल स्टेटमेंट आहे, ओके. लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे कोण? हे असे वर्ड्स की दोन स्टेटमेंटला काय करतात? जोडतायत. त्याला काय म्हणतो आपण? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो. आपले 5 महत्वाचे लॉजिकल कनेक्टिव्ह ते नंतर सांगेल, पण एवढं लक्षात ठेवा की वर्ड्स किंवा आपले असा वर्ड की दोन स्टेटमेंटला काय करतोय? जोडतोय. अशा वर्ड्सला काय म्हणायचं? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं. आता व्यवस्थित जर बघितलं तर पी हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे आणि क्यू हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. कारण का? मुंबई ही काही इंडियाची कॅपिटल आहे का? नाही, बरोबर. आणि दिल्ली ही मुंबईची कॅपिटल आहे का? नाही. कोणीच कोणाचं इथे कॅपिटल फॉर्म होत नाही, बरोबर. वाक्य येत आहेत, स्टेटमेंट फॉर्म होत आहे, पण कसे फॉर्म झाले? दोघंच्या दोघं फॉल्स स्टेटमेंट फॉर्म झाले. पण हे दोघंच्या दोघं हे कशाने जॉईन केले? अँड ने. मी अँडच्या ऐवजी ऑर घेऊ शकतोय, अँडच्या ऐवजी ऑर, ओके. नॉट, मुंबई इज नॉट अ कॅपिटल ऑफ इंडिया, ओके, नॉट आलाय. इफ मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया देन दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, असं काहीतरी म्हणेल मी, ओके. म्हणजे इफ अँड देन, इफ अँड ओनली, इफ, ओके, असे वर्ड्स असतात. त्या वर्ड्सचा वापर मी कोणासाठी करत असतो? दोन स्टेटमेंट जोडण्यासाठी करत असतो, ओके. किंवा फ्रेजेस, आपण जनरली त्यांना फ्रेजेस म्हणत असतो, त्या फ्रेजेसचा वापर करत असतो. किंवा तुम्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये जर विचारात घेतलं तर इंग्लिश लँग्वेज मध्ये भरपूर असे फ्रेजेस किंवा वर्ड्स आहेत की ते वाक्याच्या कन्व्हर्सेशन, वाक्यामध्ये दोन वाक्य जोडण्यासाठी आपण त्यांना काय करत असतो? यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, नॉट ओनली बट ऑल्सो, ओके, इफ अँड ओनली इफ. हे असे काही वर्ड्स आहेत की ते वर्ड्स हे आपण दोन वाक्य जोडण्यासाठी करत असतो. अशा वर्ड्सला काय म्हणायचं? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं आहे, ओके. म्हणजे आपण डेफिनेशन जर म्हटलं, द वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड, ओके, द वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड म्हणजे सच ॲज कसे?
दोन सिंपल स्टेटमेंटला जोडायला आपण त्या वर्डचा काय करत असतो, वापर करत असतो. अशा वर्ड्सला काय म्हणायचं, लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं. नंतर पुढची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट पुन्हा एक लक्षात घ्या. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय आपण बघतोय. लॉजिकल कनेक्टिव्ह कशाला म्हणायचं आपण बघितलं, बरोबर. आता दोन सिंपल स्टेटमेंटला जोडल्यानंतर आपल्याला दोन सिंपल स्टेटमेंटला जोडण्यासाठी जो वर्ड वापरतो त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणत असतो. नंतर कंपाऊंड स्टेटमेंट, आता व्यवस्थित लक्षात घ्या, एक नवीन स्टेटमेंट फॉर्म्युला लक्षात घ्या, एक नवीन स्टेटमेंट फॉर्म्युला की ज्याच्यापासून दोन सिंपल स्टेटमेंट आहेत, दोघांमध्ये मी लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलाय. दोन वेगवेगळ्या सिंपल स्टेटमेंटचा वापर करून एक पूर्ण नवीन वाक्य तयार करणं, याला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट जरा कंपाऊंड आणि स्टेटमेंट जर वर्ड डेफिनेशन बघितली, कंपाऊंड म्हणजे काय, जस्ट वी हॅव टू और मोर वर्ड्स. ओके, कंपाऊंड ऍड करत जाणं, दोन स्टेटमेंटला काय करतो आपण, एकत्र करत असतो ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, व्यवस्थित बघा, हे वाक्य लिहिलंय, वाक्य जोडताना मी कोणाचा वापर केलाय, अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर केलाय. मी एक पहिलं सिंपल स्टेटमेंट घेतलंय. पहिलं सिंपल स्टेटमेंट काय घेतलं मी, वी हॅव टू डिनोट स्मॉल लेटर. पहिलं स्टेटमेंट, नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि दुसरं स्टेटमेंट काय घेतलंय, इज इन राजस्थान. हे दोन वाक्य घेतले आणि ह्या दोघे वाक्यांना जोडण्यासाठी कुठला वर्ड वापरलाय मी, लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलाय, अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलाय. तर हे दोन सिंपल स्टेटमेंट होते. दॅट्स वन इज द फर्स्ट सिंपल स्टेटमेंट, दॅट्स वन इज द सेकंड सिंपल स्टेटमेंट. ओके, हे दोन सिंपल स्टेटमेंट मी काय केले, ह्या वर्डने जॉईन केले, बरोबर आहे. तर ह्या पूर्ण वाक्याला म्हणजे नागपूर इज इन महाराष्ट्र अँड जयपूर इज इन राजस्थान, ह्या पूर्ण वाक्याला मी कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे. दिस होल स्टेटमेंट इज कॉल्ड अ कंपाऊंड स्टेटमेंट. का, कारण मी दोन वाक्य हे कशाने जॉईन केले, हे अँडने जॉईन केले. लक्षात ठेवायचं आहे, दोन किंवा दोनापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून मी वेगवेगळे एक स्टेटमेंट तयार करू शकतोय. ओके, दोन किंवा दोनापेक्षा जास्त, मी इथे एकच वापरलाय, मी जास्तही वापरू शकतोय. पुढे लगेच म्हणेल ऑर दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, ऑर पुढे लगेच कानपूर इज इन यूपी. ओके, असं पण मी पुढे कंटिन्यू करू शकतोय. ओके, म्हणजेच काय, ह्या वर्ड्सचा वापर करतोय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजेच वापर करतोय. लक्षात घ्या, दोन किंवा दोनापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करतोय जास्तीत जास्त सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी. ह्या पूर्ण जोडल्यानंतर जे वाक्य तयार होत आहे किंवा स्टेटमेंट तयार होत आहे, त्या स्टेटमेंटला मी काय म्हणणार आहे, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे. लक्षात ठेवायचं की आपण कंपाऊंड स्टेटमेंट कोणाला म्हणायचंय. ओके, कंपाऊंड. आपण तसं पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊ. पुढचं एक एक्झाम्पल, E is vowel, E is vowel or B is a consonant. आता दोन वेगवेगळे स्टेटमेंट होत आहे. एक पहिलं सिंपल स्टेटमेंट काय, ओके, आणि दुसरं सिंपल स्टेटमेंट क्यू लिहिलं. पहिलं सिंपल स्टेटमेंट काय, E is a vowel. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ह काय घेतलाय मी, ऑर घेतलाय. ओके, आणि नंतर पुढे काय म्हटलंय, बी इज अ कॉन्सनंट म्हटलंय. बी इज अ कॉन्सनंट म्हटलंय, हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. पण या दोघही सिंपल स्टेटमेंटला जोडण्यासाठी मी कोणाचा वापर केलाय, ऑरचा. दॅट्स वन इज माय one of the logical connective. Okay, and then combinedly whole statement is called a compound statement. Okay, ह्या पूर्ण स्टेटमेंटला काय म्हणणार मी, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे. ओके, तिसरं,
पुढचं तिसरं वाक्य बघा, ए इज नॉट कन्सर्न्ड. ओके, हे सिंपल एकच स्टेटमेंट दिसतंय, पण याला आपण एक वर्ड वापरलाय. कुठला वापरलाय वर्ड? नॉट. नॉट हा सुद्धा एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. का? कारण मी जर नुसतं पी स्टेटमेंट घेतलं तर मी पी असं घेणार आहे, ए इज कॉन्सनंट. पण या वर्डमुळे काय झालं, नॉट लावल्यामुळे काय झालं, हे जर ट्रू असेल तर नॉट मुळे फॉल्स होऊन गेला. ओके, आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर नॉट मुळे काय होतं, ट्रू होऊन जातं. म्हणजे नॉट हा एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. म्हणजेच हे सुद्धा काय एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे की कोणाचा वापर केलाय, मी नॉटचा वापर केलाय. कंपाऊंड युझिंग अन लॉजिकल कनेक्टिव्ह टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट, देन वी हॅव टू गेट अ कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून जर तयार करत असणार त्या स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. ओके, नाव जसं आपण एक स्टेटमेंट बघितलं, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघितली. स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघितली म्हणजे काय, जर स्टेटमेंट आयदर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. आपण मेन्शन केलंय की एक तर स्टेटमेंट ट्रू असतं, एक तर फॉल्स असतं. पण लक्षात ठेवायचं आहे की स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी असते, आणि जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ असते. पण आता एक लक्षात घ्या, आपण कोणाला जोडतोय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट. ते सिंपल स्टेटमेंट हे ट्रू असतील किंवा फॉल्स असू शकतात, बरोबर. पण ज्या वेळेला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची असते, ओके, नाव लक्षात ठेवा, दोनापेक्षा जास्त स्टेटमेंट मी जोडतोय, बरोबर आहे, त्यावेळेला मी सिंपल स्टेटमेंटला जोडल्यानंतर मला कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जातोय, बरोबर. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जातोय म्हणजे काय, आता कंपाऊंड स्टेटमेंटची सुद्धा एक ट्रूथ व्हॅल्यू मला काढायची आहे. ओके, कंपाऊंड, कारण दोघांची एक कंबाईन ट्रूथ व्हॅल्यू काढायची. सिंपल स्टेटमेंटची तर झालीच. आता फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य घेतलं होतं, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे ट्रू आहे, बरोबर. पण जर मी वाक्य असं म्हटलं, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, अशी दोन वाक्य मी कोणी जॉईन केलेत, अँड जॉईन केलेत. पण त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही मला कंबाईनली ट्रूथ व्हॅल्यू काढायची. म्हणजे कोणाची ट्रूथ व्हॅल्यू काढायची, ही कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. एक लक्षात घ्या, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही वेगळी असते आणि सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही वेगळी असते. म्हणून या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी एक्सप्रेस करायची असते, ती एक्सप्रेस करण्यासाठीची आपण एक टेबल वापरतो, त्याला आपण ट्रूथ टेबल म्हणत असतो. जी पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजे ट्रूथ टेबल. नेक्स्ट डेफिनेशन इज ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल म्हणजे काय, आपण रिलेशन बिटवीन, म्हणजे टेबल असा एक टेबल असतो ट्रूथ व्हॅल्यूचा एक कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये. कारण दोन असतात स्टेटमेंट, जर कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट असले तर त्यांच्या वेगवेगळ्या दोन ट्रूथ व्हॅल्यू असणार आहेत. त्या ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असतील, असं सपोज पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं ट्रू. ओके, कदाचित पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल. ओके, जर मी दोन सिंपल स्टेटमेंट घेतले असेल तर जर पहिलं फॉल्स असेल, दुसरं ट्रू असू शकतं, किंवा दोघेही फॉल्स असतील तर काय. ओके, ह्या मला पॉसिबिलिटीज काढायच्या आहेत. आणि या पॉसिबिलिटीज म्हणजे हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन मी कशामध्ये एक्सप्रेस करतो, टेबलमध्ये एक्सप्रेस करतो. जर अँड आलं तर काय, ऑर आलं तर काय, निगेशन आलं तर काय, इफ अँड ओनली इफ आलं तर काय, यांच्या कंपाऊंड स्टेटमेंटची ही ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. म्हणून मी टॅब्युलर फॉर्म मध्ये ट्रूथ व्हॅल्यू ज्या रिप्रेझेंट करत असतो, त्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी आपण काय वापरत असतो, ट्रूथ टेबल वापरत असतो. हे लक्षात ठेवा की ट्रूथ टेबल कधी वापरत जायचं आणि कशासाठी. आपल्याला पुढे जे कनेक्टिव्ह घ्यायचे, आपले 5 महत्वाचे कनेक्टिव्ह आहेत, हे कनेक्टिव्ह जे घ्यायचे, ते कनेक्टिव्ह रिप्रेझेंट, कनेक्टिव्ह जे घ्यायचे ते कनेक्टिव्ह आपण कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये वापरणार. कंपाऊंड स्टेटमेंट वापरल्यानंतर त्याची ट्रूथ टेबल सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, पुढे जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हचा प्रकार. आता लॉजिकल कनेक्टिव्ह माझे 5 प्रकारचे लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, मी लॉजिकल कनेक्टिव्ह होतोय. माझा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अँड. ओके, यालाच आपण सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट करत असतो, असं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, आणि त्यालाच आपण म्हणतो कंजंक्शन. काय म्हणायचंय, कंजंक्शन म्हणायचंय. दुसरा ऑर, त्यालाच आपण सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट करायचंय, आणि त्यालाच म्हणतो आपण नंतर नॉट, त्यालाच असं रिप्रेझेंट करतोय, त्यालाच आपण म्हणणार आहोत निगेशन. महत्वाचे लॉजिकल कनेक्टिव्ह जे आपण रेग्युलर लाईफ मध्ये वापरत असतोय. नंतर इफ अँड देन, त्याला आपण डिनोट करतोय वन हेडेड एरोने, म्हणजे एकाच डिरेक्शन मध्ये जाणारा एरो असणार आहे, त्यालाच म्हणतोय कंडिशनल
किंवा इम्प्लिकेशन, आणि शेवटचा आहे बाय कंडिशनल. म्हणजेच काय, इफ अँड ओनली इफ. हा पाचवा प्रकार आहे. ओके, याला डिनोट करतो आपण डबल हेडेड एरो ने. नंतर यालाच म्हणतात बाय कंडिशनल. नंतर आहे त्यालाच आपण म्हणतोय डबल इम्प्लिकेशन. लक्षात ठेव पोरांनो. आता लॉजिकल कनेक्टिव्हचे महत्वाचे लॉजिकल कनेक्टिव्ह ते म्हणजे लॉजिकल 5 प्रकारचे आहेत. अँड, ऑर, नॉट, इफ अँड देन आणि इफ अँड ओनली. हे 5 महत्वाचे प्रकार आहेत की आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट हे जोडण्यासाठी वापरायचे आहेत. अँड आला असेल तर 2 किंवा 2पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट हे कशाने जोडणार आहोत, अँड ने जोडणार आहोत. ऑर आला असेल तर 2 किंवा 2पेक्षा सिंपल स्टेटमेंट हे कशाने जॉईन करणार आहोत, ऑर. तसं नॉट, ओके, इफ अँड देन किंवा इफ अँड ओनली, यांच्या सगळ्यांचा मला, हे सगळे माझे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, हे माझे सिम्बॉल्स आहेत की हे सिम्बॉल्स आहेत सगळे. हे सिम्बॉल्स आहेत की आपण एखादं मोठं वाक्य शॉर्टकट लिहिण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करणार आहोत. त्याला आपण सिम्बॉलिक फॉर्म म्हणणार आहोत. पहिलं जे लॉजिकल कनेक्टिव्ह ते म्हणजे माझं अँड, किंवा त्याला आपण काय म्हणणार आहोत, कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, 2 वाक्य हे कशाने जॉईन करायचे, अँड. जर सिम्बॉलिकली म्हटलं तर हा सिम्बॉल असणार आहे. ओके, ऑर म्हटलं, ऑर 2 वाक्य हे ऑर जॉईन करायचे, त्याला आपण डिजंक्शन पण म्हणतोय, हा सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे. ओके, नंतर निगेशनला टिल्डा, बाय इम्प्लिकेशन जस्ट इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल आणि डबल इम्प्लिकेशन होतात. ओके, नाव आता याच्यामध्ये बघायचं काय, नाव याची प्रत्येकाची डेफिनेशन बघायची. प्रत्येकाची काय बघायची, डेफिनेशन बघायची आहे. नंतर त्याचे एक सिम्बॉलिक फॉर्म बघायचा आहे. काय बघायचं आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म बघायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय, जे वाक्य आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतोय युझिंग द सिम्बॉल्स. ओके, आता मागचं वाक्य जे होतं आपण त्याचं पी अँड क्यू, पी अँड क्यू. पहिलं सिंपल स्टेटमेंट हे कशाने जॉईन केलंय, अँड ने. दुसरं सिंपल स्टेटमेंट क्यू ने, पी अँड क्यू असं आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं आहे. नंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल्स, डेफिनेशन झाली, एक्झाम्पल झाला, आणि नंतर शेवटी आपल्याला घ्यायचं आहे तो म्हणजे ट्रुथ टेबल. हे 4 प्रत्येकामध्ये हे 5 आपल्याला डेफिनेशन, सिम्बॉलिक फॉर्म, एक्झाम्पल्स आणि ट्रुथ टेबल. प्रत्येकाचा मला ट्रुथ टेबल काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. लक्षात ठेवा पोरांनो, हे आपल्याला 5 महत्वाचे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत आणि 5च्या 5 आपण रेग्युलर लाईफ मध्ये हे कुठे ना कुठेतरी वापरत असतोय. आणि आपल्याला ते रेग्युलर लाईफ मध्ये वापरत असलेले कनेक्टिव्ह हे आपल्याला थोडेसे कुठे कन्वर्ट करायचे, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचे. आणि त्याच्यासाठी आपण काय वापरणार, ट्रुथ व्हॅल्यू. आपल्याला इतर माहितीये की एकतर आपण ट्रुथ व्हॅल्यू एकतर ट्रू किंवा फॉल्स मध्ये मेजर करत असतो. आणि लक्षात ठेवायचं आहे की डेफिनेशन बघितली म्हणजे काय, लॉजिकल कनेक्टिव्ह 2 सिंपल स्टेटमेंट मध्ये कोणाचा वापर केला म्हणजे कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह होणार आहे, किंवा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो मॅथमॅटिकली आपले मोठं कंपाऊंड स्टेटमेंट आहे, त्या कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला शॉर्टकट मध्ये एक मॅथमॅटिकल सिम्बॉलिकली कसं लिहिता येईल हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काढायचा. त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार की डेफिनेशन असेल त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं, आणि नंतर त्याची काय काढायची, ट्रुथ टेबल काढायचं आहे. अँडचा ट्रुथ टेबल, ऑरचा ट्रुथ टेबल, निगेशनचा ट्रुथ टेबल, इफ अँड देनचा, इफ अँड ओनली इफचा, ह्या सगळ्यांचे आपल्याला काय बघायचे, ट्रुथ टेबल बघायचे. ओके, आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्यांना बघणार आहोत हे सगळ्याचे सगळे डेफिनेशन, हे 5 प्रकार, आणि 5 प्रकारांचे हे 4 फॉर्म आपल्याला घ्यायचे असणार आहे. ओके.